गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण तुमच्या सिलेबसला सुरुवात करत आहोत. मी प्रोफेसर DR चोळके आणि माझ्याकडे जो सब्जेक्ट आहे तो आहे क्लाइड साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. त्याचा कोर्स कोड आहे 22,519. त्यानंतर थेरी एंड सेमिस्टर एक्झाम जे आहे तुम्हाला 70 मार्क्सचा थेरी पेपर आहे या सब्जेक्टसाठी. थेरी PA यामध्ये 30 मार्क्ससाठी तुम्हाला आहे टेस्ट 1 टेस्ट 2चे मार्क्स, त्याचं ॲव्हरेज आणि मायक्रो प्रोजेक्ट असे तुम्हाला 30 मार्क्स आहेत. त्यानंतर प्रॅक्टिकल एंड सेमिस्टर एक्झाम जी आहे ती तुमची आहे 25 मार्क्सची एक्सटर्नल प्रॅक्टिकल जो हॅश आहे इथं दाखवला आहे त्यामध्ये तुम्हाला एक्सटर्नल एक्झाम आहे. त्यानंतर प्रॅक्टिकल PA तुमचा आहे 25 मार्क्सचा. प्रॅक्टिकल PA म्हणजे तुमचे मॅन्युअल्समध्ये जे प्रॅक्टिकल्स आहेत त्याचे ॲव्हरेज मार्क 25 असा हा टोटल तुम्हाला 100 मार्क्सचा थेरी पेपर आणि 50 मार्क्सचा प्रॅक्टिकल एक्झाम, टोटल 150 मार्क्सचा तुम्हाला हा सब्जेक्ट आहे. त्यानंतर ह्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला टोटल 6 युनिट्स आहेत. 6 युनिट्समध्ये हा सब्जेक्ट डिवाइड केला आहे. त्यामध्ये फर्स्ट जे युनिट आहे ते आहे तुमचं बेसिक ऑफ जावास्क्रिप्ट प्रोग्रामिंग आणि ते आहे तुम्हाला 12 मार्क्ससाठी 12 मार्क्स. ठीक आहे. आता ह्या बेसिक ऑफ जावास्क्रिप्ट प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये हा जो फर्स्ट युनिट आहे यामध्ये काय काय तुम्हाला, तर त्यामध्ये तुम्हाला डिफरंट टाईप्स ऑफ सिंटॅक्स, वेगवेगळ्या प्रकारचे सिंटॅक्स शिकायचे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएबल्स आणि व्हॅल्यूज. त्यानंतर तुम्हाला लूप्स आहेत. त्यानंतर तुम्हाला इफ एल्स हे आहे. त्यानंतर स्विच केस शिकायची तुम्हाला. त्यानंतर व्हाईल डू व्हाईल हे लूप्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या डिफरंट टाईप्स ऑफ प्रॉपर्टीज हे सर्व तुम्हाला, म्हणजेच काय, जसं तुम्ही आता C लँग्वेज शिकला, C++ शिकला, ह्या लँग्वेजेसमध्ये किंवा जावा शिकला, ह्या लँग्वेजेसमध्ये काय काय असतं जसं फर्स्ट युनिटमध्ये, त्याचप्रमाणे ह्या जावास्क्रिप्ट प्रोग्रामिंग लँग्वेज किंवा क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेजमध्ये पण तुम्हाला शिकायचं आहे फर्स्ट युनिटमध्ये बेसिक गोष्टी. त्यानंतर सेकंड जे युनिट आहे ते आहे ॲरे फंक्शन आणि स्ट्रिंग, ॲरे फंक्शन अँड स्ट्रिंग. हे जे युनिट आहे सेकंड युनिट ते आहे तुम्हाला 14 मार्क्ससाठी, 14 मार्क्ससाठी आहे. आता ह्या युनिटमध्ये तुम्हाला काय काय शिकायचं आहे, तर आता बेसिक गोष्टी हे पण तुम्ही ॲरे फंक्शन किंवा स्ट्रिंग हे तुम्हाला बेसिक माहिती याचं. तर काय असतं ॲरेमध्ये, ॲरे डिक्लेरेशन असतं. त्यानंतर आपण ॲरेमध्ये एलिमेंट ॲड करतो, रिमूव्ह करतो, त्याला सॉर्ट करतो, हे सर्व गोष्टी इथं पण आपल्याला शिकायच्या आहेत. त्यानंतर फंक्शनमध्ये काय असतं, डेफिनेशन ऑफ फंक्शन, रायटिंग ऑफ फंक्शन, नंतर फंक्शन कॉल, डिफरंट टाईप्स ऑफ फंक्शन आर्ग्युमेंट्स, ह्या सर्व गोष्टी या जावास्क्रिप्टमध्ये पण आपल्याला शिकायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे स्ट्रिंग. आता स्ट्रिंगमध्ये काय असतं, मॅनिप्युलेशन ऑफ स्ट्रिंग म्हणजेच काय, आता स्ट्रिंगचे वेगवेगळे फंक्शन्स असतात स्ट्रिंगवरती. स्ट्रिंगमध्ये कम्पेरिंग स्ट्रिंग, कॉनकॅट स्ट्रिंग, हे सर्व स्ट्रिंगचे फंक्शन्स हे आपल्याला शिकायचे आहेत. आता ह्या सर्व गोष्टी बेसिक गोष्टी तुम्ही C किंवा जावामध्ये पण शिकलेल्या आहेत. पण आता आपल्याला काय करायचं, ह्या जावास्क्रिप्ट वापरून आपल्याला ह्या सब्जेक्टमध्ये आपल्याला शिकायचं आहे सेकंड युनिटमध्ये. त्यानंतर थर्ड जो युनिट आहे तुमचा आहे फॉर्म अँड इव्हेंट हँडलिंग. आता बघा, तुम्ही नेटचा वापर करता, वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म फिलअप करता, तर ते जे वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म तुम्ही बघत असता वेबसाईटवरती एखाद्या, किंवा तुम्ही एखादे फॉर्म भरता, त्या प्रकारचे फॉर्म आपल्याला ह्या थर्ड युनिटमध्ये कसे क्रिएट करायचे. मग त्यामध्ये फॉर्ममध्ये वेगवेगळे तुम्ही टेक्स्ट बॉक्स बघितले असतील, चेक्स बॉक्स असेल, रेडिओ बटन असेल, एलिमेंट्स असतील वेगवेगळे, हे सर्व आपल्याला ह्या फॉर्म ह्या पॉईंटमध्ये आपल्याला ह्या थर्ड युनिटमध्ये शिकायचे. त्यानंतर इव्हेंट हँडलिंग. आता इव्हेंट हँडलिंग म्हणजे काय, तर इव्हेंट हँडलिंगमध्ये काय शिकायचं, सपोज आपण एखादा रेडिओ बटन सिलेक्ट केलं किंवा एखादा चेक बॉक्स सिलेक्ट केला, मग त्यानंतर त्याच्यावरती काय इव्हेंट ऑकर झाला पाहिजे किंवा काय ॲक्शन परफॉर्म होईल हे आपलं हे इव्हेंट हँडलिंगमध्ये शिकायचं आहे. आणि हे जे युनिट आहे थर्ड युनिट तुम्हाला आहे 10 मार्क्ससाठी. त्यानंतर फोर्थ आहे कुकीज अँड ब्राउझर डाटा. बघा, आता कुकीज अँड ब्राउझर डाटा हे जे युनिट आहे तुम्हाला 8 मार्क्ससाठी आहे. आता ह्या युनिटमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, आता जे आपण सब्जेक्ट बघतोय कोणता, क्लाइड साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज किंवा जावास्क्रिप्ट, यामध्ये आपल्याला आपण काय करतो, वेब पेजेस क्रिएट करतो, म्हणजे थोडक्यात वेबसाईट क्रिएट करतोय. मग आता ही वेबसाईट क्रिएट करताना आपल्याला ही जी वेबसाईट आपण कुठं ओपन करतो, साधारण वेब पेजेस ब्राउझरमध्ये. मग ह्या ब्राउझरमध्ये ज्या काय कुकीज असतात, कुकीज म्हणजे काय, ज्यामध्ये काहीतरी डाटा सेव्ह असतो, बेसिक डाटा, जसं की पासवर्ड असेल, डेट असेल, टाईम असेल, तो मॅनेज कसा करायचा, त्यामध्ये कुकीज कशा व्हॅल्यूज त्या स्टोअर करायच्या किंवा डिलीट कशा करायच्या, त्याचा टायमिंग कसा सेट करायचा, हे आपल्याला कुकीजमध्ये शिकायचं. आणि ब्राउझर डाटामध्ये काय शिकायचं आपल्याला, वेगवेगळ्या विंडोज ओपन कशा करायच्या, क्लोज
कशा करायच्या, ब्राउझरच्या सेटिंग्स, त्यामध्ये URL, त्याचं टायमिंग, त्याची सिक्युरिटी, त्याची हिस्ट्री, त्याचे कॅचे, हे सर्व ब्राउझर डाटा आपल्याला ह्या 4th युनिटमध्ये शिकायचं आहे. त्यानंतर आहे रेग्युलर एक्सप्रेशन अँड रोल ओव्हर अँड फ्रेम्स, जे की तुम्हाला 14 मार्क्ससाठी आहे. आता रेग्युलर एक्सप्रेशन म्हणजे काय, तुम्हाला एक पूर्ण ह्या सिलेबसचा ओव्हरव्ह्यू सांगतो की आपल्या ह्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी शिकायच्या आहेत. तर रेग्युलर एक्सप्रेशन म्हणजे काय, तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मी. जर आपल्याला सपोज आपण एखादा फॉर्म भरतोय, त्यामध्ये एक ईमेल आय डी आहे, ठीक आहे. आता ईमेल आय डीचा जनरल फॉर्मॅट कसा असतो, सपोज आपण एक एक्झाम्पल घेऊ, sai@gmail.com. म्हणजे बघा काय आहे, इथं साई एक स्ट्रिंग आहे, त्यानंतर @ त्यानंतर पुन्हा जीमेल एक स्ट्रिंग, त्यानंतर डॉट ऑपरेटर आणि पुन्हा काय आहे, एक स्ट्रिंग आहे. म्हणजे बघा साई स्ट्रिंग झाल्यानंतर एक ऑपरेटर आहे, पुन्हा एक स्ट्रिंग झाल्यानंतर पुन्हा एक ऑपरेटर आहे. हा एक फॉर्मॅट आहे. मग आता जर आपण ईमेल आय डी एखाद्या फॉर्मवरून घेत असेल तर तो व्हॅलिड ईमेल आय डी आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला काय वापरावं लागतं, रेग्युलर एक्सप्रेशन. त्यानंतर रोल ओव्हर आणि फ्रेम्स. आता वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रेम्स आपल्याला यामध्ये क्रिएट करायच्या आहेत आणि त्या मॅनिप्युलेट करायच्या आहेत, त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या टाईपचं त्याला डिझाईन वगैरे करायचं आहे. हे आहे तुमचा 5th युनिट, रेग्युलर एक्सप्रेशन, रोल ओव्हर आणि फ्रेम्स, जे की आहे तुम्हाला 14 मार्क्ससाठी. आणि तुमचं लास्ट युनिट आहे मेन्यूज, नेव्हिगेशन अँड वेब पेज प्रोटेक्शन. आता बघा तुम्ही वेगवेगळं मेन्यूज बघितलेले असतील. आता मेन्यूजमध्ये काय काय असतं, सपोज एखादी लिस्ट आपण ओपन करतो, लिस्ट मेनू असतो. त्यानंतर आता आपण फाईल मेन्यू ओपन करतो. हे सर्व प्रकारचे वेगवेगळ्या डिफरंट टाईप्स ऑफ मेन्यूज आपल्या यामध्ये शिकायचे आहेत. त्यानंतर जे वेब पेज प्रोटेक्शन म्हणजे काय, थोडक्यात आपल्याला जर एखादा आपला कोड आहे, तो कोड आपल्याला हाईड करायचा आहे, एखादा ईमेल आय डी असेल किंवा आपल्या वेब पेजला सिक्युरिटी कशी प्रोव्हाइड करायची, त्यावरला डाटा असेल किंवा आपण डाटाबेस यूज करतो त्याला सिक्युरिटी प्रोव्हाइड करणे, ह्या सर्व गोष्टी आपल्या काय ह्या लास्ट 6th युनिट आहे त्यामध्ये शिकायचे आहेत. हे युनिट्स आहे तुम्हाला 12 मार्क्ससाठी. आणि असे टोटल 1 to 6 युनिट मिळून तुम्हाला टोटल हा जो सब्जेक्ट आहे, थेरी पेपर आहे याचा, तो 70 मार्क्स आहे, ठीक आहे. हा होता याचा सिलेबस टोटल. त्यानंतर कोर्स इंट्रोडक्शन. मग आता हा जो कोर्स आहे आपला कोणता, क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज. आता यालाच क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज असंही म्हणतात किंवा यालाच जावास्क्रिप्ट असंही म्हणतात. याचं जे आपण याला जनरल असं जर C++ आहे किंवा जावा आहे, ह्या ज्या लँग्वेजेस आहे, तसंच ह्या ज्या क्लायंट साईड स्क्रिप्टिंग आहे ह्या ज्या लँग्वेजचं नाव आहे त्यालाच म्हणतात जावास्क्रिप्ट. आता बघा याला मग जावास्क्रिप्ट आहे तर याला क्लायंट साईड स्क्रिप्टिंग असं का म्हणतात. मग आता क्लायंट साईड स्क्रिप्टिंग का म्हणतात, तर ही जे याचा जो कोड आहे तो कोड क्लायंट साईडला किंवा युजर साईडला रन होतो किंवा युजरच्या ब्राउझरमध्ये हा कोड रन होतो म्हणून याला म्हणतात क्लायंट साईड प्रोग्रामिंग किंवा क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज. बघा आता स्क्रिप्टिंग म्हणजे काय, आता आपण आतापर्यंत बघितलं त्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस होत्या, ठीक आहे. पण आता नवीन आहे, हे आहे स्क्रिप्टिंग लँग्वेज. आता प्रोग्रामिंग लँग्वेजेस कोणत्या आहेत, C++ किंवा जावा, ठीक आहे. ह्या आहेत प्रोग्रामिंग लँग्वेजेस, ते आतापर्यंत तुम्ही बघितले आहेत. पण आता स्क्रिप्टिंग म्हणजे काय थोडक्यात, तर एखादी अशी लँग्वेज जी की दुसऱ्या लँग्वेजबरोबर आपण यूज करून त्याचा कोड आपण एक्झिक्यूट करतो, रन करतो, त्याला म्हणतात स्क्रिप्टिंग लँग्वेज. म्हणजे एक लँग्वेज आहे, ती लँग्वेज आपण दुसऱ्या लँग्वेजसोबत यूज करणार, दुसऱ्या लँग्वेजमध्ये त्याचा कोड आपण यूज करणार आणि मग दोन्ही लँग्वेज मिळून प्रोग्राम रन करणार, त्याला म्हणतात स्क्रिप्टिंग लँग्वेज, ठीक आहे. मग आता स्क्रिप्टिंग लँग्वेजेस कोणत्या आहेत, तर जावास्क्रिप्ट, PHP आणि पायथॉन ह्या ज्या लँग्वेजेस आहेत त्याला म्हणतात स्क्रिप्टिंग लँग्वेजेस, ठीक आहे. तर आता बघू, जावास्क्रिप्ट इज अ लिमिटेड फीचर क्लायंट साईड प्रोग्रामिंग लँग्वेज. आताच आपण बघितलं ही काय आहे, जावास्क्रिप्ट आहे एक वेल फीचर्ड आणि पॉवरफुल लँग्वेज आहे जी की त्याला आपण म्हणतो क्लायंट साईड प्रोग्रामिंग लँग्वेज. नेक्स्ट, जावास्क्रिप्ट रन्स ॲट द क्लायंट एंड थ्रू द युजर्स ब्राउझर विदाउट सेंडिंग मेसेज बॅक अँड फोर्थ टू द सर्व्हर. म्हणजे काय, जावास्क्रिप्ट अशी एक लँग्वेज आहे जी क्लायंट एंडला युजरच्या ब्राउझरमध्ये रन होते आणि कोणताही मेसेज सर्व्हरला रिटर्न सेंड करत नाही. म्हणजे ॲक्च्युअल काय होतं की हे सर्व जे काही हिचा जो कोड आहे तो कुठं रन होणार, फक्त युजरच्या ब्राउझरमध्ये, ठीक आहे. नेक्स्ट, इट इज वाईडली यूज्ड बाय द वेब डेव्हलपर्स. ही जी लँग्वेज आहे क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज किंवा जावास्क्रिप्ट, ही कोण यूज करतं, वेब डेव्हलपर्स. बघा आता डेव्हलपर्समध्ये भरपूर प्रकार असतात, सॉफ्टवेअर डेव्हलपर्स असतात आणि वेब डेव्हलपर्स. आपण हे दोन बघू म्हणजे तुम्हाला कळेल की ही लँग्वेज नक्की कोण यूज करतं. आता बघा, सॉफ्टवेअर डेव्हलपर काय करतो की सॉफ्टवेअर तयार करतो. सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी तो कोणत्या लँग्वेजेस वापरतो,
सी, सी प्लस प्लस, जावा, ठीक आहे. आणि वेब डेव्हलपर्स काय तयार करतो, वेब पेजेस, वेबसाईट तयार करतो. तर तो काय वापरतो, HTML, HTML5, CSS, CSS3, जावास्क्रिप्ट, PHP ह्या लँग्वेजेस वापरतो. मग आता ही जी लँग्वेज आहे ती कोण वापरतं, वेब डेव्हलपर्स. मग आता वेब डेव्हलपर्स कशासाठी वापरतात, ती बिल्ड अ डायनॅमिक वेब पेजेस, म्हणजेच डायनॅमिक वेब पेजेस तयार करण्यासाठी. आता डायनॅमिक वेब पेजेस म्हणजे काय, वेब पेजेसचे दोन प्रकार आहेत, स्टॅटिक वेब पेजेस आणि डायनॅमिक वेब पेजेस. स्टॅटिक म्हणजे काय की एखादी इन्फॉर्मेटिव्ह वेबसाईट असेल ज्यावरला डाटा कधीही चेंज होत नाही, दॅट इज द स्टॅटिक वेब पेजेस. आणि डायनॅमिक वेब पेजेस म्हणजे काय, तुम्ही एखादी वेबसाईट व्हिजिट केली, आत्ता व्हिजिट केली, पुन्हा 5 मिनिटांनी किंवा 1 तासाने व्हिजिट केली तर त्यावरला डाटा कंटिन्युअसली चेंज होत राहणार आहे, त्याला म्हणतात डायनॅमिक वेब पेजेस. त्यामध्ये काय होतं की डाटाबेस यूज केला असतो, त्यावरती डाटा चेंज होतो. बघा आता स्टॅटिक वेबसाईट कोणती, जी एखादी इन्फॉर्मेटिव्ह वेबसाईटवर असेल ज्याच्यावरला डाटा चेंज होणार नाही. आणि डायनॅमिक वेबसाईट म्हणजे काय, ज्याच्यावरला डाटा कंटिन्युअसली चेंज होतो. जसं की आपण एक्झाम्पल बघू, स्टॉक मार्केटच्या प्रत्येक स्टॉकची व्हॅल्यू कंटिन्युअसली चेंज होत असते. अशा ज्या वेबसाईट्स असतात त्याला म्हणतात डायनॅमिक वेब पेजेस किंवा डायनॅमिक वेबसाईट्स. अशा वेबसाईट्स तयार करण्यासाठी ही लँग्वेज यूज होते. त्यानंतर काही इव्हेंट्स असतील त्या इव्हेंट्सला रिस्पॉन्ड करण्यासाठी, त्यानंतर इंटरॅक्टिव्ह फॉर्म्स तयार करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म बघतो. जसं की तुम्ही एक्झाम फॉर्म भरता, अशा वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्स तयार करण्यासाठी. त्यानंतर जो काही डाटा असेल, आपण डाटाबेसमध्ये डाटा एंटर करतो, असा डाटा डाटाबेसमध्ये एंटर करण्यासाठी, तो डाटा व्हॅलिडेट करण्यासाठी ही लँग्वेज यूज होते. आणि कंट्रोल द वेब ब्राउझर्स, म्हणजे युजर्सचं जे ब्राउझर आहे ते ब्राउझरवरती वेगवेगळे इव्हेंट्स ऑकर करून ते कंट्रोल करण्यासाठी ही लँग्वेज यूज होते. नेक्स्ट, आता बघा ही सर्व आपण बघितलं याच्या सिलेबसबद्दल आणि ह्या कोर्सबद्दल. आता हा जो कोर्स आहे हा तुम्ही शिकल्यानंतर किंवा हा शिकून तुम्हाला काय फायदा होणार आहे, बघा. दिस कोर्स हेल्प्स स्टुडंट टू क्रिएट हायली इंटरॅक्टिव्ह वेब पेजेस अँड अ डायनॅमिक वेब पेजेस युजिंग धीस फीचर्स. मग हा कोर्स तुम्ही शिकल्यानंतर तुम्हाला काय इंटरॅक्टिव्ह वेब पेजेस तयार करता येणार आहेत आणि डायनॅमिक वेब पेजेस तुम्ही ह्या लँग्वेजचे फीचर्स वापरून तयार करू शकता. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वेबसाईट्स हा कोर्स शिकल्यानंतर तुम्ही तयार करू शकता. या कोर्सचं इंट्रोडक्शन होतं की तुम्ही हा कोर्स शिकून किंवा ह्या कोर्समध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे, ठीक आहे. नेक्स्ट, आता हा कोर्स तुम्हाला शिकायचा आहे, त्यामध्ये आहे शिकण्यासाठी तुम्हाला बेसिक काही गोष्टी पाहिजे आहेत. तर काय पाहिजे तुम्हाला, बेसिक नॉलेज. हा कोर्स शिकण्यासाठी बेसिक नॉलेज रिक्वायर्ड. तुम्हाला HTML लँग्वेज माहिती पाहिजे. आता HTML म्हणजे काय, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज, जे की तुम्ही फर्स्ट किंवा सेकंड सेमिस्टरमध्ये शिकला आहेत. आता HTML लँग्वेजमध्ये काय असतं, वेगवेगळ्या प्रकारचे टॅग असतात. आता हे टॅग वापरून आपण काय करतो, एक वेब पेज तयार करतो, एकदम बेसिक वेब पेज, ज्यावरती काहीतरी इन्फॉर्मेशन असते, ज्यावरती कोणती गोष्ट चेंज होत नाही. सपोज आपण टॅग वापरले वेगवेगळे, तर HTMLमध्ये टॅग्स असतात. कोणता HTML टॅग असेल, हेड टॅग, बॉडी टॅग, त्यानंतर आपल्याला एखादा टेक्स्ट बोल्ड करायचं असेल, बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन, त्यानंतर कलर करायचा असेल, असे त्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळे टॅग्स असतात. हे टॅग्स तुम्हाला HTMLमध्ये असतात, ते तुम्हाला माहिती पाहिजे जावास्क्रिप्ट किंवा क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज शिकण्यासाठी. त्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे CSS, दॅट इज द कॅस्केडिंग स्टाईल शीट. आता कॅस्केडिंग स्टाईल शीट म्हणजे काय, जर तुम्हाला HTML माहिती असेल, तुम्ही HTMLमध्ये काय एक बेसिक वेब पेज तयार करू शकता. पण त्याला जर तुम्हाला इंटरॅक्टिव्ह बनायचं असेल, तर त्याला वेगवेगळ्या प्रकारचे कलरिंग करायचं आहे किंवा त्याला इंटरॅक्टिव्ह बनायचं आहे, तुम्हाला आकर्षक बनवायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला कॅस्केडिंग स्टाईल शीट येणं गरजेचं आहे. कॅस्केडिंग स्टाईल शीट काय असतं, जसं HTML आहे तसंच CSS कॅस्केडिंग स्टाईल शीट आहे. त्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे टॅग्स आहेत, पण ते पॉवरफुल टॅग्स आहेत. जसे HTMLमध्ये बेसिक टॅग आहेत, CSSमध्ये पॉवरफुल टॅग्स असतात, ज्याने की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं त्याला स्टायलिंग करू शकता, ठीक आहे. मग ही कॅस्केडिंग स्टाईल शीट पण तुम्हाला माहिती पाहिजे जावास्क्रिप्ट किंवा क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज शिकण्यासाठी. ह्या दोन बेसिक गोष्टी जर तुम्हाला माहिती असतील तरच तुम्ही क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज किंवा जावास्क्रिप्ट शिकू शकता. मग आता तुम्हाला एक काम करावं लागणार आहे. काय करावं लागणार आहे, ह्या HTML आणि CSSचे बेसिक टॅग तुम्हाला सर्वांना माहिती पाहिजे, त्याची तुम्हाला सर्वांना माहिती घ्यावी लागणार आहे. नेक्स्ट, व्हॉट इज द स्क्रिप्टिंग लँग्वेज. आतापर्यंत तुम्ही ज्या लँग्वेजेस बघितल्या होत्या, प्रोग्रामिंग लँग्वेजेस बघितल्या होत्या, जसं CSS, C++, जावा लँग्वेज. आता आपल्याला थोडंसं वेगळा कन्सेप्ट आहे आपल्याला बघायचं, स्क्रिप्टिंग लँग्वेज. आताच मी तुम्हाला स्क्रिप्टिंग लँग्वेज सांगितलं. काय असते स्क्रिप्टिंग लँग्वेज, एका दुसऱ्या लँग्वेज बरोबर मध्ये तिला एंटर करून की त्याचे इन्स्ट्रक्शन टाकून आपण त्याला एक्झिक्यूट करतो, रन करतो, कंपाईल करतो, एक्झिक्यूट करतो, त्याला म्हणतात स्क्रिप्टिंग लँग्वेज. बघूया आपण. ऑल स्क्रिप्टिंग लँग्वेजेस आर अ प्रोग्रामिंग लँग्वेज. म्हणजेच काय, जेवढ्या काही स्क्रिप्टिंग लँग्वेजेस कोणत्या असेल, PHP, जावास्क्रिप्ट किंवा पायथॉन, ह्या ज्या लँग्वेजेस आहेत याला स्क्रिप्टिंग लँग्वेजेस म्हणतात. ह्या लँग्वेजेसला आपण प्रोग्रामिंग लँग्वेजेस पण म्हणू शकतो. पण बघा, C,
किंवा C++ असेल, जावा असेल, याला आपण स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणू शकत नाही. कारण सीचा कोड आहे, सीचा कोड आपण जावाबरोबर रन करू शकतो का? नाही करू शकत. बरोबर, जावाचा कोड आपण सी बरोबर रन करू शकतो का? नाही. तसं जावा स्क्रिप्ट आहे ते आपण कोणत्याबरोबर यूज करू शकतो? HTML बरोबर, CSS बरोबर आपण तो इनबिल्ड करून त्यामध्ये यूज करू शकतो, म्हणजे ती स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. तसं C आणि C++ किंवा जावा असेल, या स्क्रिप्टिंग लँग्वेजेस नाही आहेत. म्हणजेच काय, ऑल स्क्रिप्टिंग लँग्वेजेस आर प्रोग्रामिंग लँग्वेजेस, बट all programming languages are not a scripting languages. Now next, the scripting language is basically a language where instructions are written for a runtime environment. The scripting language मध्ये काय केलं जातं, काय इन्स्ट्रक्शन राईट केले जातात, बेसिक टॅग एंटर केले जातात, जे रन टाईम एन्व्हायरमेंटसाठी यूज केले जातात. रन टाईम एन्व्हायरमेंट म्हणजे काय, जर तुम्ही एखादी वेबसाईट ओपन केली त्यासाठी, किंवा एखादी रन टाईम एन्व्हायरमेंट सपोज आपण वेबसाईट ओपन करतोय, त्यासाठी हे इन्स्ट्रक्शन यूज केले जातात. नाउ नेक्स्ट, दे डू नॉट रिक्वायर द कंपायलेशन स्टेप अँड आर रादर इंटरप्रेटेड. बघा, जसं आपण प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये एखादा सीचा प्रोग्राम लिहितो, त्याला आपण कंपाईल करतो, रन करतो, ठीक आहे. तसं स्क्रिप्टिंग लँग्वेजमध्ये आपल्याला कोणताही प्रोग्राम रन करण्याची गरज पडत नाही, कोणतं कंपायलरच नसतं तिथे. जसं तुम्ही C टर्बो C कंपायलर वापरता, तर आता आपल्याला वेब पेज रन करायचं, आपण एखादा प्रोग्राम लिहिला वेब पेजसाठी, एखादा वेब पेज तयार करण्यासाठी, त्याला कुठं कंपाईल करणार आहे आपण? कंपायलर असतं तिथे, वेब पेज ब्राउझरमध्ये कंपायलर असतं का? नाही, तिथं असतं इंटरप्रेटर. इंटरप्रेटर म्हणजे काय? इंटरप्रेटर इज अ कम्प्युटर प्रोग्राम दॅट डायरेक्टली एक्झिक्यूट द इन्स्ट्रक्शन. म्हणजे काय, ब्राउझरमध्येच एक इंटरप्रेटर असणार आहे, तोच तुमचा प्रोग्राम, तुम्ही एखादा प्रोग्राम लिहिला HTML मध्ये किंवा CSS मध्ये किंवा जावास्क्रिप्टमध्ये, तो इंटरप्रेटर डायरेक्टली त्याला काय करणार आहे? रन करणार आहे, ठीक आहे. नेक्स्ट, अ स्क्रिप्टिंग लँग्वेज इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज डिझाईन फॉर इंटरग्रेटिंग अँड कम्युनिकेटिंग विथ अदर प्रोग्रामिंग लँग्वेजेस. म्हणजे काय, आता जसं मी तुम्हाला सांगितलं की स्क्रिप्टिंग लँग्वेज ही अशी प्रोग्रामिंग लँग्वेज असते जी कशासाठी, दुसऱ्या लँग्वेज बरोबर कम्युनिकेट करण्यासाठी किंवा दुसऱ्या लँग्वेज सोबत आपण तिला यूज करतो आणि आपला जो टास्क आहे तो कंप्लीट करतो. अशा प्रकारे हे जे सर्व फीचर्स असतील त्या लँग्वेजला म्हणतात स्क्रिप्टिंग लँग्वेज. मग काय काय असतं स्क्रिप्टिंग लँग्वेजमध्ये? स्क्रिप्टिंग लँग्वेज आर प्रोग्रामिंग लँग्वेज. Scripting language is basically a language where instructions are written for a runtime environment. They do not require the compilation steps and rather interpreted. Compilationची गरज नसते, ते काय डायरेक्टली इंटरप्रेट होतात. स्क्रिप्टिंग लँग्वेज इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज डिझाईन फॉर इंटरग्रेटिंग अँड कम्युनिकेटिंग विथ अदर प्रोग्रामिंग लँग्वेजेस. ओके, नेक्स्ट, आता आपण स्क्रिप्टिंग लँग्वेज बघितलं, आता आपण बघू नक्की जावास्क्रिप्ट काय आहे. JavaScript is the programming language of HTML and वेब पेजेस. जावास्क्रिप्ट अशी एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे जी HTML आणि वेब पेजसाठी यूज केली जाते किंवा वेब पेज बनवण्यासाठी यूज केली जाते. त्यामध्ये काय यूज केलं जातं? HTML. नाउ इट मेक्स वेब पेज डायनॅमिक. आता मी तुम्हाला सांगितलं डायनॅमिक आणि स्टॅटिक वेब पेजेस. जावास्क्रिप्ट कशासाठी यूज केली जाते? तर डायनॅमिक वेब पेजेससाठी. इट इज अन इंटरप्रेटेड प्रोग्रामिंग लँग्वेज विथ ऑब्जेक्ट ओरिएंटेड कॅपेबिलिटीज. इंटरप्रेटेड मीन्स, आता सांगितलं इंटरप्रेटर इज अ कम्प्युटर प्रोग्राम दॅट डायरेक्टली एक्झिक्यूट द इन्स्ट्रक्शन्स. म्हणजेच ही जावास्क्रिप्ट काय आहे? एक इंटरप्रेटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे आणि त्याच्यात ऑब्जेक्ट ओरिएंटेड, म्हणजे तुम्ही आता जशी C किंवा C++ बघितली, C++ काय आहे? ऑब्जेक्ट ओरिएंटेड. आपण ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो. तसं जावास्क्रिप्टमध्ये पण आपण एखाद्या गोष्टीचा ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो. ही पण काय आहे? ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड कॅपेबिलिटीज या जावास्क्रिप्टमध्ये आहेत. आता बघा, आपण सर्व बघितलं. आता ही वर्क कशी करते, हाऊ इट वर्क्स ॲक्च्युली, हिचा प्रोग्राम किंवा कसं रन होतो आपण हे बघू. मग आता आपण इथे एक युजर बघतोय आणि इकडे एक सर्व्हर बघतोय. आता युजरला जर एखादी वेबसाईट व्हिजिट करायची, सपोज आपण घेतली तर फॉर एक्झाम्पल www.ashokpolytechnic.org.in ही वेबसाईट काय केली युजरनी एंटर केली, तर तिची रिक्वेस्ट कुठं जाणार आहे? सर्व्हरला. बरोबर, सर्व्हरला रिक्वेस्ट तिची आलेली आहे. आता सर्व्हर काय करतो, याचा जो युजरनी वेबसाईट मागितली कोणती www.ashokpolytechnic.org.in ती सर्व्हरला आली. सर्व्हर काय करतो की याचा जो ह्या वेबसाईटचा जो कोड आहे HTML, CSS आणि जावास्क्रिप्टचा कोड, म्हणजे तिन्हींचा कंबाईन जो कोड आहे तो कोड काय करतो, तो युजरला सेंड करतो. आणि हा कोड युजरला सेंड झाल्यानंतर, हा पूर्णच्या पूर्ण कोड युजरला सेंड झाल्याच्या नंतर हा कोड काय होतो, युजरच्या ब्राउझरमध्ये
रन होतो. ठीक आहे. आणि युजरच्या ब्राउझरमध्ये रन झाल्यानंतर युजरला पाहिजे ते इनपुट पाहिजे ते आउटपुट युजरला मिळते. ठीक आहे. हे झालं, याला म्हणतात. आता हे कुठं येऊन रन झालं? युजरच्या, म्हणजे युजर काय आहे? क्लायंटच्या साईटला येऊन काय झाला? तो प्रोग्राम इंटरप्रेट झाला, एक्झिक्यूट झाला. यालाच म्हणतात क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज. ठीक आहे. अशा पद्धतीने हे वर्क होतं. आता यामध्ये दुसरा एक प्रकार आहे सर्व्हर साईड. आता आपल्याला सर्व्हर साईड बघायचं नाही, पण सर्व्हर साईडमध्ये काय होतं? आता बघा इथं काय झालं, जे अशोक पॉलिटेक्निक जे आहे हे युजरनी एक्झिक्यूट केलं, ते सर्व्हरला आला, त्याचा सर्व कोड युजरला पाठवला आणि युजरच्या साईटला रन झाला. आता सर्व्हरच्या जे सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज असतात त्यामध्ये काय होतं की हा जो कोड आहे, सपोज जर युजरनी सेंड केला ashokpolytechnic.org.in, तर हा याचा जो कोड आहे HTML CSS किंवा जावास्क्रिप्टमधला कोड, तो सर्व्हर साईडलाच रन होतो, एक्झिक्यूट होतो आणि त्याचा जो काय रिझल्ट असेल तो युजरला सेंड केला जातो. त्याला म्हणतात सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग लँग्वेजेस. ठीक आहे. आता आपल्याला कोणती बघायची? क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज. क्लायंट साईडमध्ये काय होतं पुन्हा एकदा सांगतो मी, की युजरनी जर सपोज सेंड केलं www.ashokpolytechnic.org.in, तर सर्व्हरला जातो. सर्व्हरमध्ये काय होतं की याचा जो HTML CSS आणि जावास्क्रिप्ट कोड आहे, तो कोड ॲज इट इज कोड युजरला सेंड केला जातो आणि युजरकडे येऊन त्याच्या ब्राउझरमध्ये तो कोड एक्झिक्यूट होतो आणि युजरला आपला रिझल्ट मिळतो. ठीक आहे. अशा प्रकारे क्लायंट साईड स्क्रिप्टिंग किंवा जावास्क्रिप्ट टोटली एक्झिक्यूट होतं, रन होतं. बघा आता हे जे प्रोग्राम आपल्याला जावास्क्रिप्ट शिकायचे किंवा क्लायंट साईड स्क्रिप्टिंग शिकायचं आहे, त्यासाठी आपल्याला काही टूल्स किंवा काही सॉफ्टवेअर गरज पडणार आहे. त्यामध्ये कोणते आहेत? नोटपॅड. आता नोटपॅड बेसिक तुम्हाला सर्वांना माहिती आहे. नोटपॅड वापरायचा आहे किंवा नोटपॅड प्लस पण तुम्ही वापरू शकता. त्यानंतर सबलाईम टेक्स्ट एडिटर पण वापरू शकता. यामध्ये डायरेक्टली टॅग्स तुम्हाला असतात, तुम्ही कोणताही टॅग डायरेक्टली यामध्ये घेऊ शकता. अशा प्रकारचं तुम्ही टेक्स्ट एडिटर, कोणत्याही प्रकारचं टेक्स्ट एडिटर वापरू शकता. आणि तुम्हाला एक गरज पडणार आहे एखाद्या ब्राउझरची, एनी ब्राउझर. तुम्ही क्रोम वापरू शकता, इंटरनेट एक्सप्लोरर वापरू शकता, मोझिला वापरू शकता किंवा कोणताही तुम्ही एखादा ब्राउझर यासाठी वापरू शकता, याचा प्रोग्राम एक्झिक्यूट करण्यासाठी, रन करण्यासाठी. ठीक आहे. आता तुमच्यासाठी होमवर्क आहे एक, की तुम्हाला सर्वांना काय करायचं आहे, हे जे बेसिक नॉलेज बघितलं आपण कोणतं आहे, यासाठी आपल्याला HTML आणि CSS. तर तुम्हाला सर्वांना काय करायचं आहे, बेसिक जे HTMLचे टॅग्स आहेत, राईट टॅग्स युज्ड इन HTML. HTMLमध्ये जे काही टॅग्स वापरले जातात ते टॅग्स तुम्हाला HTML आणि CSS मधले तुम्हाला राईट करायचं आहे, त्याचा स्टडी करायचं आहे आणि ते राईट करून ठेवायचे आहेत आणि मला सेंड करायचे आहेत. थँक्यू स्टुडंट्स.